नमस्कार, मी संगीता. स्वाद विथ संगीमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. चला तर मग आज आपण दाल तडका कसा बनवायचा हे बघूया. त्यासाठी मी इथे एक मोठी वाटी भरून अशी तुरीची डाळ घेतलेली आहे. त्याचबरोबर एक छोटी वाटी मसूर डाळ घेतलेली आहे आणि एक छोटी वाटी मूग डाळ घेतलेली. हे स्वच्छ मी 2 ते 3 पाण्याने मस्त धुवून घेते. इथे डाळ मी स्वच्छ अशी 2-3 पाण्याने धुवून घेतलेली आहे. ही डाळ आपण आता कुकरमध्ये सगळी अशी ओतून घेऊया. त्यामध्ये मी 1 चम्मच मीठ घालून घेते. त्याचबरोबर अर्धा चम्मच हळद घालून घेतलेली आहे आणि अर्धा टोमॅटो घालून घेते आणि त्याचबरोबर 1 तांब्याभराचं पाणी घालून घेते. त्यानंतर 1 चम्मचभर तेल घालून घेते जेणेकरून डाळ लवकर आणि मऊ शिजेल म्हणून. इथे मी गॅसवर कुकर ठेवून घेते. मस्त झाकण असं लावून घेते आणि कुकरच्या 3 ते 4 शिट्ट्या काढून घेते. इथं 3 ते 4 शिट्ट्या झालेल्या आहेत कुकरच्या. आता आपण गॅस बंद करून घेऊया आणि कुकर उतरवून घेऊया. त्याच्यामध्ये एअर पूर्ण आपण काढून घेऊया. इथे एअर पूर्ण मी काढून घेतलेली आहे. आता आपण कुकरची लीड उघडून घेऊया. बघू शकता तुम्ही मस्त अशी आपली डाळ शिजलेली आहे. अशीच डाळ आपल्याला हवी. एकदम अशीच परफेक्ट डाळ आपल्याला दाट तडक्यासाठी पाहिजे. बघू शकता तुम्ही अशीच डाळ आपल्याला शिजलेली पाहिजे. एकदम जास्त पण नको आणि एकदम कमी पण नको. त्याच्यावर एक कढई ठेवते, पसरट असा कढई ठेवते. त्यामध्ये 3 ते 4 चमच तेल घालून घेते. ते घालून झाल्यावर आपण मस्त तेल गरम करून घेऊया. तेल चांगलं गरम होऊ द्यायचं पहिलं. छान असं गरम झालेलं आहे. बघू शकता छान गरम झाले तेल. त्यामध्ये 1 चमच मोहरी घालून देऊया. मोहरी चांगली अशी तडतडली की त्यामध्ये आपण 1 चमच जिरं घालून घेऊया. मोहरी आणि जिरं चांगलं असं परतवून घेऊया. थोडा गॅस कमी करूया. त्यामध्येच आपण एक बारीक चिरलेला कांदा घालून घेऊया आणि चांगला कांदा सोनेरी होईपर्यंत मस्त असा भाजून घेऊया आपण त्याला छान असा. त्यानंतर कांदा थोडासा असा मऊ शिजून झाला. त्यामध्ये आता आपण आलं आणि लसणाचे ठेचून घेतलेले घालून घेऊया. मस्त आलं आणि लसूण असा ठेचून घेतलेला आबडधोबड आणि ते असं मस्त आपण घालून घेऊ त्याच्यामध्ये. हे पण चांगलं थोडंसं लसणाचा वास जाईपर्यंत मस्त असं परतवून घ्यायचंय. चांगलं परतवून झालं का त्याचबरोबर इथं आपण 2 कट केलेल्या हिरव्या मिरच्या घालून घेऊया आणि चांगलं त्याला शिजवून घेऊया. मस्त असं चांगलं असं भाजून घेऊया त्याला. थोडासा मिरचीचा पण कलर चेंज झाला पाहिजे आणि लसूण आणि कांद्याचा पण कलर थोडासा चेंज झाला पाहिजे. भाजून झाल्यावर आपण त्यामध्ये 1 टोमॅटो घालून घेऊया. टोमॅटो घालून झाल्यावर चांगलं असं परतून घ्यायचं आणि टोमॅटो मऊ आणि लवकर शिजण्यासाठी थोडंसं अर्धा चमचभर आपण ह्यामध्ये मीठ टाकून घेऊया. मस्त मिक्स करून झाल्यावर त्यामध्ये आपण अगदी 2 मिनिटासाठी आपण असं झाकण ठेवून घेऊया. 2 मिनिटे झालेले आहेत. आपलं मस्त टोमॅटो बघा मस्त असं शिजलेलं आहे. टोमॅटो एकदम मऊ असं शिजलेलं आहे. चला बघूया आपण. बघा मस्त असं टोमॅटो शिजून झालेलं आहे. त्याला चांगलं असं हे परतवून घेऊया मस्त. त्यामध्ये आता आपण काही पावडर मसाले ऍड करू. मी ह्यामध्ये थोडंसं चिमूटभर असं हिंग ऍड करते. हिंगामुळे मस्त अशी डाळ तडक्याला मस्त चव येते. कोणत्याच भाजीमध्ये थोडंसं हिंग घातलं ना खूप छान त्याला चव येते. त्यानंतर मी थोडं ह्याच्यामध्ये 1 चम्मच माझ्या आजीने बनवलेली मिरची घालते. त्यानंतर 1 चम्मच मी कांदा लसूण मसाला घालून देते. कांदा लसणामुळे मस्त दाल तडका भारी लागतो. एकदम चव जबरदस्त लागते त्याची. त्यानंतर मी 1 चम्मचभर जिरे आणि कोथिंबीरची पावडर घालून देते. त्यानंतर तडक्याला छान असा कलर येण्यासाठी मी इथं काश्मीरी चिली पावडर घालून घेते 1 चम्मचभर. हे सगळे मसाले आपण
चांगले असे परतून घ्यायचे. गॅस मंद ठेवायचा आहे, कारण हे मसाले लवकर जळू शकतात, म्हणून गॅस मंद ठेवायचा आहे. हे चांगले असे आपण परतून घेतल्यानंतर ह्यामध्ये आपण जी शिजवून घेतलेली डाळ होती ती पूर्ण अशी ओतून घेऊया. डाळ मस्त अशी ओतून घेतलेली आहे. आपण बघू शकता कसा कलर आलेला आहे, एकदम भारी दिसते ना, मस्त दिसते. बघा तुम्ही किती छान दिसते डाळ. अशी पूर्ण मसाल्यामध्ये आपण मिक्स करून घ्यायची. ही डाळ अशी छान मिक्स करून घ्यायची. बघू शकता अशी छान मिक्स करायची आणि थोडीशी ह्याच्यामध्ये कोथिंबीर घालून घ्यायची आणि अशीच तिला 2 ते 3 मिनिटभर शिजवून घ्यायची. आपल्याला इथं डाळ थोडी मला अशी घट्ट दिसते, तिला मला थोडीशी अशी पातळ करून घ्यायची. त्यासाठी मी बाजूला पातेलीमध्ये गरम पाणी करत ठेवलेलं आहे. पाणी गरम झाल्यावर मी थोडस ह्याच्यामध्ये ओतून घेते. गरम पाणीच घालायचं, थंड पाणी घालायचं नाही, कारण तडक्याची चव थोडीशी चेंज होऊ शकते थंड पाण्याने, म्हणून गरम पाणी घालायचं. मी थोडस गरम पाणी घातलंय, बघू शकता तुम्ही असं. आणि चांगली डाळ त्याच्यामध्ये मिक्स करून घेते. अशा प्रकारे छान अशी मिक्स करून घ्यायची डाळ. तुम्हाला कितपत पाणी पाहिजे ते टाकून त्याची कन्सिस्टन्सी वाढवू शकता किंवा कमी पण करू शकता. बघा अशाच प्रकारे मस्त अशी डाळ आपली तयार झालेली आहे. ह्याला दाल फ्राय असं म्हणतात. दाल फ्राय आणि दाल तडक्यामध्ये पण थोडासा फरक आहे किंचित, कारण दाल तडक्याला आपण दाल फ्राय केल्यानंतर आपण तडका मारतो, म्हणजे म्हणून तिला आपण दाल तडका असं म्हणतो. ही आता आपली इथं दाल फ्राय झालेली आहे. मस्त अशी दाल फ्राय झालेली आहे आपली, छान अशी. इथे तुम्हाला थोडस फॉर टेस्ट तुम्हाला थोडस मीठ घालून घ्यायचंय. टमाटे शिजण्यासाठी मी अर्धा चमच घातलेला आहे, त्यामुळे थोडीशी एकदम किंचित घातले. थोडीशी किंचित अशी मीठ घालून घेते, बस एवढंच मी घालणार आहे. जर आपल्याला लागेल मीठ तर आपण आवडीप्रमाणे टाकून वरून खाऊ शकतो, पण खराब व्हायला नको म्हणून मी एवढीच असं मीठ घालून घेतलेलं आहे. कारण आपण डाळ शिजण्याच्या वेळेस पण आपण मीठ घातलं होतं, म्हणून मी थोडस असं मीठ घालून. मस्त डाळ अशी 3 ते 4 मिनिटं मस्त शिजलेली आहे डाळ. छान डाळीला उकळी फुटलेली आहे, बघू शकता तुम्ही. मस्त अशी डाळ शिजलेली आहे. त्याचबरोबर आपण इथं 1 चमचभर बटर घालून घेऊ. बटरने मस्त अशी टेस्ट येते डाळीला. हे ऑप्शनल आहे पूर्णपणे, जर तुम्हाला घालायचं तर तुम्ही घालू शकता, नाही घातलं तरी चालेल. आणि आपण इथं आता गॅस बंद करून घेऊया. आणि मेन टिप्स आहे, मेन आता शेवटची आपली प्रोसिजर बाकी आहे, ती म्हणजे दाल तडका. तडका चांगला असा बसायला पाहिजे झणझणीत, तरच डाळीला मस्त अशी चव येते. खूप छान अप्रतिम डाळ तडका बनतो. बघा इथं मस्त अशी आपली डाळ झालेली आहे. ही आता मी गॅस चालूच ठेवते आणि हे उतरवून घेते. अशा प्रकारे हे उतरवून घेतलं आणि गॅसवर आता मी तडक्यासाठी ही तडकाची पळी ठेवून घेतलेली आहे. ही बघू शकता तुम्ही, ही तडकाची पळी मी अशी ठेवून घेतलेली आहे गॅसवर. ह्याच्यामध्ये मी तेल घालून घेते, छान असं तेल घालून घेते. मस्त एवढ्यापर्यंत मी तेल घालून घेते तडक्यासाठी. तडक्याचं तेल मस्त करकरीत तापलं, मस्त करकरीत तेल तापल्यानंतर 1 चमच मोहरी घालून घेते त्याच्यामध्ये. मोहरी चांगली तडतडायला पाहिजे, मोहरी चांगली तडतडली तर असा आवाज यायला पाहिजे, मोहरी चांगला तडतडायला पाहिजे. मोहरी तडतडली तर ह्यामध्ये आपण मोहरी मस्त अशी तडतडायला सुरुवात झालेली आहे, त्यामध्ये आपण अर्धा चमच जिरं घालून घेऊया. त्याचबरोबर मी ह्या 2 सुक्या बेडग्या मिरच्या घेतलेल्या, त्याचा मस्त तडका बसतो, त्या पण आपण असं टाकून घेऊया. त्याचबरोबर मी इथं थोडेसे कढीपत्ता घालते, मस्त असं कर्रसा आवाज यायला पाहिजे कढीपत्ता नंतर. कढीपत्ता घातला, त्याचबरोबर इथं मी थोडीशी अशी काश्मीरी चिली पावडर घालून घेते. काश्मीरी चिली पावडर घालून घेतल्यानंतर लगेचच आपण थोडस चांगलं मिक्स करून घेऊया त्याला असं ह्याच्याने. आणि मस्त आपण जी डाळ फ्राय करून ठेवलेली होती त्याच्यावर हा तडका छान मारून घेऊया. बघू शकता तुम्ही असा कर्रसा आपली फोडणी बसायला पाहिजे. छान असा आपला तडका बसलेला आहे, मस्त असा बघू शकता तुम्ही. छान असा तडका बसलेला आहे ह्याच्यावर. बघा किती मस्त आपली डाळ तडका झालेली आहे. खूप छान अप्रतिम अशी दाल तडका झाली, कारण एवढा भारी वास येतो ना त्याचा,
खूप छान वास येतो, बघू शकता तुम्ही. खूप मस्त अशी दाल तडका झालेली आहे. आपण ह्याच्यामध्ये आता थोडीशी आपण कोथिंबीर घालून घेऊया, म्हणजे एकदम मस्त दिसेल. मस्त तडका तर झालेला आहे आपला. आता मस्त अशी छोटी छोटी बारीक बारीक कोथिंबीर कापून घेतो. मस्त अशी कोथिंबीर कापून झाल्यावर ही मस्त कोथिंबीर ह्याच्यावर आपण अशी पेरून घ्यायची. छान दिसतंय ना दाल तडका, एक नंबर दिसतोय. रेस्टॉरंट मध्ये मिळतो ना आणि धाब्यावर मिळतो ना, अगदी तसाच झालाय, बघू शकता. एकदम भारी झालेला आहे. हे आता आपण एका वाटीमध्ये किंवा एका बाउल मध्ये काढून घेऊया. हे बघा, अशा प्रकारे मी मस्त अशी छान अशी छोटी बकेट घेतलेली आहे. त्याला सर्विंग बकेट पण बोलतात. ह्यामध्ये मी मस्त अशी दाल तडका काढून घेते. बघू शकता तुम्ही, छान असा दाल तडका मी ह्याच्यामध्ये काढून घेत आहे. छान असा आपला धाबा स्टाईल दाल तडका तयार आहे. धाबापेक्षा आणि हॉटेलपेक्षा पण जबरदस्त दाल तडका आपल्या इथे झालेला आहे. तसेच मी दाल तडका आणि जिरा राईस कॉम्बिनेशन घेणार आहे. तुम्हाला नेक्स्ट रेसिपीमध्ये मी जिरा राईसची रेसिपी दाखवणार आहे. तुम्ही पण अशीच रेसिपी ट्राय करून बघा, एकदम झक्कास अशी रेसिपी होते. जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर कमेंट्स करा, लाईक करा, शेअर करा आणि अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. तसेच बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सगळ्यात अगोदर बघायला भेटतील. टिल बाय बाय, सी यू सून.